विशेष भागात आज मी उभी आहे मीरा रोडच्या त्या चौकात जिथून मराठी माणूस पेटून उठलेला होता। हो, हा तोच चौक आहे, ओम शांती चौक। राज ठाकरे स्वतः मीरा रोडमध्ये आलेले होते, त्यांनी सभा घेतलेली होती आणि यावेळी त्यांनी परप्रांतीयांना धमकीबाजा इशारा दिलेला होता। आता त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे। 95 जागांसाठी मतदान होईल। मराठी माणसांची घटती लोकसंख्या, जैन, गुजराती, मारवाडी यांची वाढती लोकसंख्या, भाजप आणि शिंदेची सेना या महानगरपालिकेत एकमेकांविरोधात लढणार आहे। इतर अनेक महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र महायुती म्हणून लढतात, मात्र इथं ते विरोधात लढतात। त्यामुळे सरनाईक आणि मेहतांचे आरोप प्रत्यारोप तुम्ही पाहिलेच असतील। मात्र मीरा भाईंदरकर वासियांना आता नेमकं काय वाटतंय त्यांच्या बरोबर चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत। मुंबई महानगरपालिकेमध्ये कबुतरांचा मुद्दा गाजत असताना मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात कबूतर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लोकही सर्रास त्यांना खाऊ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र काही स्थानिक लोक आपल्या सोबत आहेत। मीरा भाईंदर नगरपालिके संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ते कुणाला मतदान करणार आहेत, नेमकं काय? सर, आप 15 तारीख को मतदान होने वाला है, आप किसको मतदान करेंगे? भारतीय जनता पार्टी को। क्यों भारतीय जनता पार्टी को? भारतीय जनता पार्टी ने इस मीरा भाईंदर को एक बहुत छोटे से शहर से बहुत बड़े लेवल पे भारतीय जनता पार्टी ने विकास किया है, इसके लिए भारतीय जनता पार्टी को मतदान करेंगे। आपको पता है बीएमसी में कबूतरों के मुद्दे पर बड़ा वाद हुआ था और आज यहाँ पर इस तरह से रास्ते पे कबूतर दिख रहे हैं हमें। वो तो मैडम मेरे को मालूम नहीं है, लेकिन ये तो ठीक है, सुबह में डालते हैं, बाकी ऐसा कुछ नहीं है। बाकी ये कोई बड़ा मुद्दा नहीं है। ये लोगों के हेल्थ से रिलेटेड नहीं लगता आपको? नहीं, वो ये तो बहुत सी बार देखते हैं, आधे घंटे भर में चले जाते हैं, और ऐसा कोई अभी तक कोई ऐसा जानने में नहीं आया कि कोई इनसे बीमार गिरा है। वो है 15 तारीख को मतदान होने वाला है, मतदान करेंगे? बिल्कुल करेंगे, क्यों नहीं करेंगे। मेरे से मराठी में बात करेंगे? बिल्कुल करूंगा, मराठी में देखा ही है क्या। काय कोणाला मतदान करणार आहे? बीजेपीला। का? मोदी आहेत, मोदी है तो सब कुछ नामुमकिन है। आता तुम्ही त्यांना भाव विचारला याचा, तर तुम्हाला असं वाटलं नाही महागाई आहे? नाही, कुठे महंगाई कुठे आहे? काम नाही करणाऱ्याला महंगाई आहे। इथे तुम्ही आता ते कबूतर खाताना दिसतायत तुम्हाला। मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा कबुतराचा मुद्द्याचा वाद झालेला होता, सगळे दोन पक्ष आहेत ना, तो पण जीवा पक्षवाले आहेत। जैन वगैरे त्यांना महत्त्व देतात, आम्ही नाही देतात असं नाही आहे। जीव आहेत तरी मुंडे मते भिन्ना। मीरा भाईंदरमध्ये मगासपासून मी फिरते, लोकांशी चर्चा करते, पण पहिल्याच मावशी मला मराठीतून मी बोलणार आहे असं त्या म्हणालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मावशी, 15 तारखेला मतदान होणार आहे, कुणाला मतदान? जे आमचे चांगले संरक्षण करतील, आमच्या महिलांना चांगले करतील, जे महागाई दूर करतील आणि चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला हे करतील, त्यांना आम्ही जरूर आमच्या मराठी माणसालाच आम्ही मत देणार। दादा तिथे उभे आहेत आणि आता आमची चर्चा सुरू असताना आम्ही सगळे हिंदीत बोलत होतो। असं बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोलायलाच लागेल। बाई, पण एक खूप महत्त्वाचा विषय तुला आज मी विचारणार आहे। मी अख्ख्या मीरा भाईंदरमध्ये फिरले, मला कोण मराठी बोलणारं नाही सापडलं रे। मी आहे ना। काय वाटतंय 15 तारखेला मतदान करायचंय? मराठींची संख्या खरंच मला स्वतःला सुद्धा खूप कमी वाटलेली आहे। लोक मराठी बोलायला तयार नाहीत। अक्षरशः मराठीत बोला असं म्हटलं लोक आत शिरतायत, त्यांच्या घरात जात आहेत, पण बोलत नाहीत का असं? आता ते प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येकाला आपण समजू शकत नाही तुम्ही मराठी बोला हे बोला, पण महाराष्ट्रात राहतं ते प्रत्येकाला यावं लागेल की बोलावं लागेल। हळूहळू शिका, कोण जबरदस्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोला या हिंदी बोला, प्रत्येक भाषेचा इथं समावेश आहे। भाईंदर हे एक त्याचा प्रतीक आहे, तिथं मराठी, हिंदू, मुसलमान हे सगळे एकत्र राहतात। एक मंदिरात ताई भेटलेल्या आहेत, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचं मत काय। ताई, पूर्ण मीरा भाईंदर फिरले, सकाळपासून फिरते, कुणी मराठी बोलायला तयार नाही हो? मराठी माणसाच सगळे पूर्ण असतात ना, तर मराठी माणसालाच पहिला वोट दिलं पाहिजे आणि स्पेशली जे बायकांना, स्त्री लोकांना जे प्रथम प्राधान्य देतात त्यांनाच वोट झालं पाहिजे त्यांच्यासाठी। 15 तारखेला मतदान होणार आहे, तुम्ही हाच जो काही तुमची भूमिका आहे की मी मराठी माणसांना मतदान करणार, महिलांसाठी जे काम आहे त्यांच्यासाठीच मतदान करणार? पक्का महिला, दिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ द लाईफ। महिला आहेत म्हणून पुरुष आहेत आणि त्यांनाच पहिलं वोट झालं पाहिजे असं माझं ठामपणे मत आहे। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की मीरा भाईंदरचा महापौर हा उत्तर भारतीयच होणार।
अशी परिस्थिती आपल्याला थोडीशी मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळते, कारण मी स्वतः याचा अनुभव घेते. आज सकाळपासून मी बाहेर आहे आणि लोकांशी बोलते. तर लोक मराठी असून सुद्धा, महाराष्ट्रात असून सुद्धा, महाराष्ट्राच्या मुंबईत असून सुद्धा लोक मराठी बोलत नाही. मुद्दा मनसेने उपस्थित केला होता, तर महाराष्ट्रात राहायचं तर तुम्हाला मराठी बोलायला लागणार, शिकायला तर पाहिजे ना. मी साऊथ इंडियन आहे, पण मी इथे खूप वर्षापासून इथेच राहते, म्हणून मला मराठी मी शिकली आहे. काही मराठी महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ताई, भाजपच्या एका नेत्याने असं म्हटलं होतं की उत्तर भारतीय महापौर बसणार, काय वाटतंय? आता तसं काय सांगू शकत नाही, काही होऊ शकतं, पण आम्ही काय होऊ शकतं? तुम्ही उत्तर भारतीय महापौर बसवणार? नाही. सकाळपासून मीरा भाईंदरमध्ये फिरते. एक महिला मला भेटली, मी तिला म्हटलं प्लीज ताई माझ्याशी मराठीत बोला ना, कारण मी खूप हिंदी बाईट घेतले. तर त्या माझ्याशी मराठीत नाही बोलल्या हो. त्या म्हणाला मी काय बोलू, आणि मी त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की प्लीज माझ्याशी मराठीत बोला. आपलीच लोक मराठी नाही बोलणार तर कसं होणार? तेच थोडासा आपला वीक पॉईंट आहे. काही मराठी माणसं आहेत ती बोलत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त अजूनही मराठी माणसं आहेत जे आम्ही भेटलो आहे तुम्हाला, तर आम्ही पण तुम्ही इथं ग्राउंड लेवलला येऊन काम करतायत, लोकांशी बोलतायत, त्यांना सांगा ना मराठीत बोला. नाही ऐकत ना, पण ते त्यांचं महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठी शिकायचं हे आपल्याला, आपण सगळ्यांना सांगतो ना. मग मी नेहमी सांगतो मराठीत बोला म्हणून, पण कोण ऐकतच नाही. बोलतात मराठी बोलायचं काय कंपल्सरी नाही आहे ना, आम्हाला जी भाषा येते ती आम्ही बोलणार. काय वाटतंय, लोक मराठी बोलायला तयार नाही येतो? दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रात राहून लोक मराठी बोलत नाही. म्हणजे असं झालं आहे ना की महाराष्ट्र UP बिहारमध्ये असं वाटायला लागलं आता आम्हाला स्वतः. मीरा भाईंदरमध्ये मीरा भाईंदरमध्ये बाहेरची लोक येऊन, UP बिहारची लोक येऊन सरळ बोलतात आमचा महापौर बसणार, UP बिहारचा महापौर. राज ठाकरे एवढे तिकडे ओरडून सांगतात. आपली मराठी माणसांनी पण एकजूट दाखवली पाहिजे त्यासाठी. कुठल्याही पार्टीचा असू दे, पण महापौर मराठी बसला पाहिजे सगळ्या 29 पूर्ण महानगरपालिकांमध्ये. एकीकडे भाजप नेते म्हणतायत की मीरा भाईंदरमध्ये महापौर हा उत्तर भारतीयांचा बसणार, दुसरीकडे महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसं बोलायला तयार नाही आहेत, आपलं मत मांडायला तयार नाही आहेत. राज ठाकरे आलेले होते, सभा घेतलेली होती, धमकीवाचा इशारा त्यांनी परप्रांतीयांना दिलेला होता, तरी सुद्धा मराठी माणूस पुढे येताना दिसत नाहीये. मात्र या सगळ्याचं चित्र आता 15 तारखेला मतदान होणार, त्यातून स्पष्ट होईलच